नमस्कार, वैजापूर टाइम्स न्यूज चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी संजय पगारे घेऊन आलोय तालुक्यातील घडामोडी वैजापूर टाइम्स बातमीपत्रातून। तत्पूर्वी चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। पोलीस बनून आले, वृद्धेचे दागिने लांबवले। शिरूर बंगला परिसरात शुक्रवारी सकाळी बनावट पोलीस बनून आलेल्या दोन तरुणांनी एका वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून 90,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। कडूबाई सीताराम राऊत वय 65 या अंगणात रांगोळी काढत असताना आरोपींनी चोरीची भीती दाखवत दागिने कागदात ठेवण्यास सांगितले। दागिने कागदात गुंडाळ्याचे भासून आरोपी फरार झाले। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंचमी उत्सवानिमित्त देवी व घोड्याचा लिलाव उत्साहात। शिरूर येथे सुरू असलेल्या पंचमी उत्सवानिमित्त शनिवारी आरतीनंतर देवी व घोड्याचा सोंगाचा पारंपरिक लिलाव उत्साहात पार पडला। यामध्ये सागर गोडके यांनी देवीच्या सोंगासाठी तर अजिंक्य जाधव यांनी घोड्याच्या सोंगासाठी बोली लावून मान मिळवला। दरम्यान 14 ते 18 मे दरम्यान दररोज रात्री 9 ते 12 या वेळेत प्रसिद्ध भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आल्याची माहिती पंचमी कमिटीने दिली आहे। या प्रसंगी पंचमी कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर खांडगवरे, उपाध्यक्ष दीपक धनेश्वर, प्रमुख सल्लागार तथा माजी सरपंच बबनराव जाधव, भास्कर जाधव, संजय जाधव, बाळा पाटील जाधव, नंदकिशोर जाधव, जाकीर सय्यद, बाबासाहेब पगारे, बाळासाहेब जाधव, कमलाकर जाधव, अशोक पगारे, दादासाहेब जाधव, प्रकाश पगारे, अण्णासाहेब सुरेंशी, सुदाम जाधव, सिद्धार्थ पगारे, कृष्णा जाधव, सौरभ जाधव, सोनू जाधव, गोरख जाधव, संभाजी जाधव, गोकुळ जानोसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैजापूर व शिरूर येथे जे.के. जाधव यांच्या पुढाकाराने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी शनिवारी 9 मे रोजी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। वैजापूर येथे जे.के. जाधव महाविद्यालयात सकाळी 9 ते 2 तर शिरूर येथील जीवन विकास महाविद्यालयात दुपारी 3 ते 5 या वेळेत मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात 12वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांनी मुलाखती दिल्या। वैजापूर येथे एकूण 98 मुलाखती दिल्या। त्यातील 73 विद्यार्थ्यांना कंपन्यांनी नोकरीसाठी प्रस्तावित केले, तर शिरूर येथे एकूण 50 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्यात। त्यातील 35 विद्यार्थ्यांना थेट नोकरीसाठी प्रस्तावित करण्यात आले। यावेळी जे.के. जाधव, प्राचार्य दीपक बनकर, वसंत पवार यांच्यासह कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्नेहल पगारे प्रथम। वैजापूर तालुक्यातील शिरूर येथील ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या भाऊसाहेब जगन्नाथ पगारे यांची कन्या स्नेहल पगारे हिने 10वीच्या परीक्षेत 76.60% गुण मिळवत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शिरूर येथे प्रथम क्रमांक मिळवला। अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेत स्नेहलने यश संपादन केल्याने परिसरातून तिचे कौतुक होत आहे। नियमित अभ्यास, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर तिने हे यश मिळवल्याची भावना व्यक्त केली आहे। या परीक्षेत जिल्हा परिषद शाळेतून समृद्धी नंदू त्रिभुवन हिने द्वितीय तर आलिया शिमिल शेख हिने तृतीय क्रमांक मिळवला। यासह सांची विलास पगारे आणि अक्षरा योगेश मांडवगड या विद्यार्थिनींनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे। यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक चौधरी पी.एस., शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णा पगारे तसेच पालकांनी कौतुक केलंय। स्नेहलच्या यशामुळे तिचे आई वडील यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होत असून कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। बहुजन समाज पार्टीच्या वैजापूर विधानसभा अध्यक्षपदी बाळू शिंगारे यांची निवड। बहुजन समाज पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा बैठकीत वैजापूर विधानसभा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या हस्ते बाळू शिंगारे यांची वैजापूर विधानसभा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे। या बैठकीस प्रदेश महासचिव मुकुंद सोनवणे, प्रदेश सचिव पंडित बोर्डे, जिल्हा अध्यक्ष विजय वचके, लोकसभा प्रभारी गौतम पारखे तसेच लोकसभा प्रभारी बाबासाहेब पगारे उपस्थित होते। तसेच वैजापूर विधानसभा क्षेत्रातील वाल्मिक वाघ, वाल्मिक पगारे, रामभाऊ त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, अशोक त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। याबरोबरच आजचे बातमीपत्र इथेच समाप्त। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स। धन्यवाद।